जगाचं नाव मालूम आहे, पण आपल्याच खानदानातले नाव आपल्याला मालूम नाही. याचं कारण ते जगा करता गेले. पुन्हा ताईच्यासाठी टाळ्या वाजवून द्या. येत जा इथं ताई, बसा. विचारलं की येत जा, कारण नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. अरे या कीर्तनाच्या मागचा उद्देश काय की आमचं मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू याची काय सर्व्हिसिंग. ह्या कीर्तनातून हे विचार समाजाच्या पर्यंत गेले पाहिजे. नाही तर आम्हाला बाकीच्या कीर्तनातून काय ऐकू येतात, दुसऱ्याच गोष्टी. आम्हाला तिकडं अतिशय चमत्काराकडे वळवलं जातं, दुसऱ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगतात आम्हाला. एक तर जण कीर्तनातच आला म्हणे, महाराज तुम्ही काही करा, मले काही ना काही द्या. म्या म्हणलं मी काय त्यातला महाराज नाही. म्या म्हणलं बा मी काही त्यातला महाराज नाही, माझ्याजवळ काही अंगारा गिंगारा नाही. म्हणे तुम्ही द्याच. एका गावात गेलो मी, म्हणे महाराज मला काही अंगारा धागा दोरा द्या. आता इथं अंधश्रद्धेचा कार्यक्रम होता, जगताप साहेबांनी ठेवला होता. तर ते अंधश्रद्धेच्या जे कोणी करणारे होते, 2 वाजता त्यांना अटॅक आला. काय होईल काही नेम नाही हो, जीवाचा काहीच भरोसा नाही. तर तो माणूस माझ्याजवळ आला, म्हणे महाराज तुम्ही काही ना काही द्याच. म्या म्हणलं बा मी काही असा महाराज नाही, धागेदारेवाला महाराज नाही. मग तुला झालं काय, स्वप्नात काटे चुरतते. म्या म्हणलं काय त्याला काय धागा पाहिजे बे, स्वप्नात काटे सुरुते तर चपला घालून झोप. काय सांगन ना काय विचारन, काही नेम नाही. म्हणून आम्हाला अंधविश्वासाची गरज नाही, आम्हाला या भाकड गोष्टीची गरज नाही. आम्हाला या साधू संतांची विज्ञानवादी शिकवण महत्वाची आहे हो. अरे जे विचार आई जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. अरे आई बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात जेवणाच्या अगोदर कबीराचे दोहे म्हटले जायचे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात दोहे म्हटले जायचे. रामजी बाबा कबीर पंथाच्या त्या विचारात होते भाऊ. असं सुंदर त्यांचं घर होतं. म्हणून आपल्याला आपलं घर तसं बनावं याकरता या विचाराची गरज आहे हो. नाही तर आज दिवसेंदिवस हे वातावरण बिकट होत चाललेलं आहे. आई आली, आजी आली, नातूही दिसून राहिला. नातू आला बरोबर आजीने पाहत पाहत. मम्मीनं धकून दिलं, आजीकडं पाहून घे. आणि त्याच्यात आजीकडे आजकाल सुनबाया नातू धकावून देते, नातवाजवळ बिस्किटचा पुडा देऊन देते. आणि आजीकडे तो नातू दिला का 5 मिनिटात बिस्किटचा पुडा गायब. इकडची गोष्ट नाही आई, तुमचं तर गावच चांगलं आहे, तुमचा भागच चांगला आहे. म्हाताऱ्याची तर किंमतच नाही. अरे जिथं तिथं पाहतो म्हाताऱ्या यष्टीतही गेल्यानं आई आजीबाई आजीबाई तिले जागाच नाही देत, कोणी शीतही नाही देत. आजीबाई तिनं काही यष्टीच्या चाकाखाली मरा. अरे जेवायलाही बसली ना तर तिले वाहणारे तिले वाहरत नाही, वाहणारे तिले पंगतीत वाहरत नाही. आणि चांगल्या घरची बाई पोरगी सोरगी असली तर मॅडम मॅडम. आणि ती आजीबाई जर बसून असली तर तिच्या पुढून वाढणारी बिन वाढत नाही बरोबर. तिच्या पुढून जाते पोळी 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 पोळी. ते बुधी ओरडते. आवे काय गीतांजलीत पैदा झाला बाबा. म्हाताऱ्याचा अवमान करू नका. परंतु आज मोठा असा योग आला मस्त की आपण सगळे लोक मोठ्या जिव्हाळ्यानं बसलेले आहे. एका गावात कीर्तनाला गेलो मी, तिथं सांगितलं का तुमच्या गावचे सगळेच लोक मरणार आहेत. सगळे जण रडायला लागले, सगळे जण रडायला लागले. 2 म्हाताऱ्या अशा हसून राहिले. म्या म्हणलं सगळे जण तुमच्या गावातले रडून राहिले, तुम्ही काहून हसता? म्हणे महाराज काय सांगू, आम्ही या गावच्याच नाही. आज तुम्ही या गावच्या जरी नाही आहे पण मरत लागणारच आहे. पलंग के 4 है पहिए पर फरिश्ता लेने को आए. संभल कर ले चलो भाई मेरा घर बार धोता है. म्हणजे प्रत्येकाला मरावं लागते. आणि म्हणून बाबू आम्हाला या महापुरुषांचे विचार कशा करता पाहिजे. अरे ज्या संतांनी महापुरुषांनी आम्हाला हे संतांचे विचार दिले, विज्ञानाचे विचार दिले की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले.
बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुल दिले ग शेजारी नंतर ठेवाई